हॅलो मित्रांनो, चला ॲक्ट बाय ॲक्ट या आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि ह्या ॲक्ट बाय ॲक्टमध्ये आपण करतोय डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005चा आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, आपण गेले काही दिवस महत्त्वाचे कायदे जे आहेत, जे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते कायदे आपण इन शॉर्टमध्ये बघत असतो. ऑब्व्हियसली त्याच अँगलनी बघत असतो ज्या अँगलनी त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हा पण व्हिडिओ जो आहे तो एकदम मन लावून ऐका आणि त्याच्या नोट्स काढा. त्याच्यामध्ये जर काही डाऊट आले तर तुम्ही दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आधीचे जर ॲक्ट बघायचे असतील तर तुम्हाला चॅनलला काय करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल. आणि पुढच्या ॲक्टची माहिती हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी नोटिफिकेशन लागेल, तर तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल. करेक्ट. तर सुरुवात करा, हे सगळं करा आणि सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. सो आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्यासाठी, कारण 2005 साली तो पास झालेला आहे. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. ठीक आहे. सो हा बेसिकली काय माहिती आहे. सो डिझास्टर कधी म्हणतो आपण, बरोबर आहे, जेव्हा नैसर्गिक काही कृत्य, बरोबर आहे, अशा पद्धतीने घडतात ज्यामुळे मानवी हानी आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणामध्ये होते, नैसर्गिक हानी होते, तेव्हा त्याला डिझास्टर म्हणतो. म्हणजे कुठल्याही नैसर्गिक कृत्यामुळे जर त्याला हानी झाली, बरोबर आहे, कुठलाही मोठा लॉस झाला, ज्याच्यामध्ये लाईफ असेल, इकॉनॉमी असेल किंवा निसर्ग असेल, याचा कुठलाही जर लॉस झाला तर त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. बरोबर आहे, राईट. ठीक आहे. आता हे डिझास्टर दोन पद्धतीने, एक नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक कृत्यामुळे, आणि एक मानवी, जे मानवी कृत्यामुळे घडतं ते. बरोबर आहे. पण कुठल्याही पद्धतीचा जरी डिझास्टर असेल तरी सुद्धा आपल्याला प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे, कारण आपल्याला डिझास्टर एकाच वेळी टाळता येत नाही, पण डिझास्टरचे इम्पॅक्ट आपल्याला टाळता येतात. त्याचा जो इम्पॅक्ट मोठा जातो तो आपल्याला शॉर्ट करता येतो, त्याची तीव्रता कमी करता येते, त्याचा लॉस कमी करता येतो आणि लवकरात लवकर त्यातून बाहेर येण्याची ताकद आपल्याला मिळते. त्यासाठी एक सिस्टम असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. त्यामुळे डिझास्टर घडू नये त्यासाठी व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली डिझास्टरची संख्या कमी होईल प्रिकॉशन मेजरनी. त्याच वेळेला सपोर्ट सिस्टम लावणे गरजेचे आहे, की ज्यावेळेस जर डिझास्टर झाला तर ती सपोर्ट सिस्टम ऍक्टिव्ह होईल. त्याच्यामुळे डिझास्टर झालं तरी लॉस कमी होईल. आणि दुसरी गोष्ट, एकदा ते घडल्या की त्याच्यानंतर झालेला लॉस भरून काढण्यासाठी एक व्यवस्था उभी करावी लागेल आणि त्यातून रिकव्हर करणारी एक व्यवस्था उभी करावी लागेल. या सगळ्याला म्हणतो आपण डिझास्टर मॅनेजमेंट. कळलं. सो डिझास्टर घडण्याच्या अगोदरच्या प्रिकॉशन आणि डिझास्टर घडल्यानंतरच्या गोष्टी, या सगळ्याला आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट. आणि ही मॅनेजमेंट करण्यासाठी काहीतरी रूल अँड रेग्युलेशन असले पाहिजे. त्यातून हा आला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा युनायटेड नेशननी या संदर्भात काही महत्त्वाची उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती भारतामध्ये आपण केलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. आणि ह्याच्या अंतर्गत आपण काही संस्था पण उभ्या केलेल्या आहेत, काही मॅनेजमेंट उभी केलेली आहे, काही एक एक काय म्हणतात, एक प्रोसिजर उभी केलेली आहे. आलं लक्षामध्ये. तीच आपण शेवटी साधारणपणे समजून घेणार आहोत. सो बेसिकली झालं काय मित्रांनो, झालं काय बघूया आपण. ठीक आहे. सो जेव्हा आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, ठीक आहे, सो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. त्याचा इतिहास असा आहे की 20व्या शतकामध्ये, बरोबर, शेवटचं दशक हे राष्ट्रीय संघानं, कळलं, 20व्या म्हणजे 20व्या शतकाचं शेवटचं दशक हे राष्ट्रीय संघानं आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी डिझास्टर रिस्क रिडक्शनचं दशक म्हणून डिक्लेअर केलं होतं. काय केलं होतं? डिझास्टर रिस्क रिडक्शन डिकेड म्हणून डिक्लेअर केलं होतं. कोणी? युनायटेड नेशननी. लक्षामध्ये राष्ट्रसंघाने डिक्लेअर केलं होतं. बरोबर आहे. सगळ्या राष्ट्रांनी आपापल्या व्यवस्थापनानुसार दंडक स्थापन करण्याचा प्रयत्न, सो ह्याच्यानुसार प्रत्येक राष्ट्रांनी तो प्रयत्न केला. भारताने सुद्धा तो प्रयत्न केला. भारतात 1993 साली ओडिसामध्ये खूप मोठं चक्रीवादळ आलं. त्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली. पुढे 2004 साली सुनामी, माहिती आहे, 2004ची तुम्हाला सुनामी माहिती आहे. या सुनामी आली, त्यातून हे लक्षात आलं आणि मेनली सुनामी नंतर कळलं की आपल्याला ह्यातून उठण्यासाठी एक व्यवस्थित, एक ऑर्गनाइज, आणि आता दिवसेंदिवस क्लायमेट चेंजमुळे वगैरे अशा गोष्टींमुळे डिझास्टरची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला एक मॅनेजमेंट आणि त्या संदर्भात कायदा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की जेव्हा आपल्याकडे 2004ला सुनामी आली त्यावेळेला कळून चुकलं की आपल्याला आता एक सिस्टीम उभी करणं गरजेचं आहे. ही सिस्टीम उभी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यातून डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट एक सायकल उभं करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये असतं प्रिव्हेन्शन आणि मिटिगेशन, नंतर आहे प्रिपेअर्डनेस, तयार असणं, बरोबर आहे, नंतर डिझास्टर घडतो, बरोबर, डिझास्टर घडल्यानंतर असतो रिस्पॉन्स,
काय असतो, रिस्पॉन्स आहे ना. डिझास्टर घडला की पहिला द्यावा लागतो तो म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स काय दिला, जो जेवढा पहिला रिस्पॉन्स पटकन जाईल, जेवढ्या सिस्टमॅटिक वेनी जाईल, जेवढा ॲक्युरेट जाईल, तेवढा लॉस कमी होणार आहे. मग तो मानवी असेल, नैसर्गिक असेल, नाही तर आर्थिक असेल. बरोबर. त्याच्यानंतर त्या रिहॅबिटेशन आणि रिकव्हरी. बरोबर आहे. जे काही नुकसान झालं त्याला लोक असतील काही असताना रिहॅबिट करावं लागतं. बरोबर आहे. प्राण्यांपासून सगळ्यांना. बरोबर आहे. आणि त्यांना रिकव्हरीला वेळ द्यावा लागतो. मग ती आर्थिक असेल, बरं, मानसिक असेल, शारीरिक असेल. कळलं. आणि त्याच्यानंतर मग प्रिव्हेन्शन आणि मिटिगेशन तुम्ही काय करणार. मग पुढे हे होऊ नये म्हणून काय झालं, मग तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून सुनामी येऊ नये म्हणून तुम्ही तिथे, किंवा सुनामी आधीच कळावी म्हणून काय करतो आपण, जमिनीखाली, समुद्राखाली आपण काही सेन्सर्स लावले, ते आपल्याला आधीच काही तासांअगोदर आपल्याला देतील. त्यातून आपल्याला काय करता येईल, यस, त्यातून आपल्याला प्रिकॉशन घेता येईल. करेक्ट आहे. आधीच आपल्याला रिहॅबिट करता येईल. करेक्ट. जेवढं नुकसान कमी करता येईल तेवढं कमी करता येईल. आणि नंतर प्रिपेअर्डनेस, पुन्हा आपण काय करू शकतो, अजून मोठी तयारी करू शकतो. जर असं काही झालं तर आपली सगळी टीम रेडी असली पाहिजे. बरोबर आहे. सो सगळी यंत्रणा रेडी असली पाहिजे. सो ह्याला म्हणतो आपण सायकल. लक्षामध्ये हे जे सायकल आहे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. सो रिस्पॉन्स, रिहॅबिटेशन, कळलं, प्रिव्हेन्शन आहे ना, आणि मिटिगेशन आणि प्रिपेअर्डनेस, अशा पद्धतीने 2R 2P सहाय्याने डिझास्टर मॅनेजमेंट सायकल आपण तयार केलं. आणि त्यासाठी एक नवीन ऍक्ट आणला आपण. बरोबर आहे. तो ऍक्ट होता आपत्ती व्यवस्थापन कायदा. बरोबर आहे. हा संसदेमध्ये पास झाला 25 डिसेंबर 2000 कधी 5ला. लक्षामध्ये 25 डिसेंबर 2005ला हा साधारणपणे यस पास झाला. ही तारीख फक्त एकदा चेक करू शकता, पण 2005ला हा पास झाला. करेक्ट. लक्षामध्ये. सो हे लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन, बरोबर आहे, प्रिव्हेन्शन, रिकव्हरी, रिस्पॉन्स, मिटिगेशन आणि प्रिपेअर्डनेस. कळलं तुम्हाला. सो प्रिव्हेन्शन, सो पहिलाच लक्षात ठेवा, परत लक्षात ठेवा की पहिल्यांदा प्रिव्हेन्शनसाठी काहीतरी करा, मग रिकव्हरीसाठी काहीतरी करा, रिस्पॉन्स आहे ना, मिटिगेशन आहे, आणि परत प्रिपेअर्डनेस आहे. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने हे तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे. कळलं तुम्हाला. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं नॅचरल डिझास्टर असलं तरी सुद्धा, किंवा मानवी डिझास्टर असलं तरी चालेल, पण डिझास्टर हे डिझास्टर आहे. त्याच्यातून सावरण्यासाठी जी यंत्रणा उभी करता येईल ती करावी लागेल. 2005नी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली, 2005च्या आपल्या या कायद्याने जी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली ती म्हणजे है ना, काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही तयार झाली. बरोबर आहे. सो ह्याची यंत्रणा ही सगळ्यात अपेक्स यंत्रणा उभी झाली. बरोबर आहे. ही सगळ्यात अपेक्स यंत्रणा उभी राहिली. सो ही इम्पॉर्टंट अथॉरिटी आहे डिझास्टरच्या संदर्भामध्ये. भारतातले पूर्ण डिझास्टर कशा, कारण भारताला तिन्ही साईडने समुद्र आहे, वर्ण हिमालय आहे, जो तुम्हाला माहिती आहे प्लेट टेक्टॉनिकचाच पार्ट आहे. बरोबर आहे. सो आपल्याकडे डिझास्टर होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत लक्षामध्ये. त्यामुळे आपल्याकडे एक नॅशनल लेवलला एक अथॉरिटी लागेल की जी पूर्ण यंत्रणा जॉग्राफिकल असेल, नॅचरल असेल, क्लायमॅटिक असेल, कुठल्याही डिझास्टरला रिस्पॉन्स करेल. कळलं. आणि त्यातून ही उभी राहिली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. कळलं. ह्याच्यामध्ये 2005 पर्यंत आपल्याकडे फक्त तात्काळ मदत आणि पुनर्वसन यापर्यंतच मर्यादित होतो. पण आता आपल्या कायद्यामध्ये काय, प्रकरण 1. कळलं. सो आता आपण फक्त रिस्पॉन्स, लक्षामध्ये, फक्त रिस्पॉन्स आणि काय म्हणतात पुनर्वसन याच्याशी संदर्भात नाहीत आपण. आता आपण काय केलं, प्रकरण 1 मध्ये कलम 2E नुसार, बघा 2E नुसार, हा सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रकरण 1 म्हणजे चॅप्टर 1 कलम 2E नुसार आपत्तीपूर्व काळासंदर्भात. सो आपत्तीपूर्व काळासंदर्भात सुद्धा काय करतो आपण, प्रतिबंध यंत्रणा उभी करू शकतो. म्हणजे झाल्यावरच करण्याची जी आपली आधीची सोय होती, किंवा आधीचं जे काही स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये बदल झाला. या 2005च्या ऍक्टने काय केलं की आपत्तीपूर्वी काळासाठी सुद्धा काय केलं तर आपल्याकडे प्रिपेअर्डनेस म्हणतो आपण ज्याला. बरोबर आहे. यस, यंत्रणा उभी करण्याची, पूर्वतयारी करण्याची बाब काय झाली ह्याच्यामध्ये समाविष्ट झाली. हा जो कलम आहे हा लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. कळलं की पूर्वीसाठी प्रिपेअर्डनेस आहे ना, प्रिपेअर्डनेस साठी सुद्धा आपल्याला कळलं त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. कळलं. आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर त्रिस्तरीय शासकीय संरक्षक संस्था तयार झाली. बरोबर आहे ना. सो आपल्याकडे NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. बघा इथे कुठल्या संस्था उभ्या राहिल्या ऑटोमॅटिकली. यस, पहिले उभी राहिली NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर उभी राहिली HDMA स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर आहे DMA डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट अथॉरिटी. ही झाली डिस्ट्रिक्ट लेवलला. ओके. आणि एक लोकल अथॉरिटी. सो अशा पद्धतीने हा पूर्ण स्ट्रक्चर उभं राहिलं. कळलं. रिस्पॉन्स, कारण क्विक रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये. आणि जेव्हा रिस्पॉन्स होईल आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी होईल, एका यंत्रणेमागे, एका हायरगल सिस्टमनी व्यवस्थित सुसूत्रता त्याच्यामध्ये कळलं झाली पाहिजे, तरच ती यंत्रणा व्यवस्थित काम करू शकते. सो त्याला ती काम करण्यासाठी कळलं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005नी काय केलं, NDMA HDMA स्टेटमध्ये HDMA. बरोबर आहे. स्टेटमध्ये काय HDMA. बरोबर आहे. नंतर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट डिझास्टर आहे ना, डिस्ट्रिक्ट DDMA.
आणि लोकल अथॉरिटी, बरोबर आहे, त्यांना पॉवर दिलेल्या आहेत, कळत, त्यांना त्याला रिस्पॉन्सिबल बनवलेलं आहे क्विक रिस्पॉन्स करण्यासाठी सुद्धा, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. स्वतंत्र संस्थात्मक रचना त्यामध्ये उभी केली, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये राज्य, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, बरोबर आहे, अशा पद्धतीने तो आराखडा आपण तयार केला, बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कारण तुम्हाला माहिती असेल की समुद्रकिनारे असेल तर तिथले लोकल अथॉरिटी त्या पद्धतीने त्याचे इक्विपमेंट तयार ठेवतील, त्या पद्धतीने रिहॅबिटेशन प्रोसेस तयार होईल. हिमालयातली अथॉरिटी असेल तर ती हिमालयामध्ये माहिती आहे की तिथे कुठल्या पद्धतीचे डिझास्टर होतात. जंगलाचा भाग असेल तर तिथल्या अथॉरिटीला माहिती आहे की इथे काय प्रिपेअरनेस, कारण तिथे आगीचा धोका जास्त असतो, बरोबर आहे. सो तुम्हाला हिमालयामध्ये लँडस्लाईडचा धोका, भूकंपाचा धोका जास्त असतो, बरोबर आहे. आपल्याकडे समुद्राच्या जवळ असेल तर तिथे सुनामी आणि भरती ओटीचा धोका जास्त असतो. नद्यांच्या बाजूला असेल तर तिथे पुराचा धोका असतो. सो त्या लोकल अथॉरिटीला माहिती असते की आपल्याकडे डिझास्टर मॅक्झिमम कुठल्या पद्धतीचे येतात आणि त्या पद्धतीने ती यंत्रणा काय करते, पहिली रिस्पॉन्स करते, कारण तशी ती इक्विप स्वतः आधीच तयार झालेली असते. म्हणून अशा पद्धतीने ते काय केलं, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आलं लक्षामध्ये. यस. चला पुढचा पॉइंट आहे, पुढचा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कळलं, ही महत्वाची आहे. ठीक आहे. नॅशनल डिझास्टर, बरोबर आहे, मॅनेजमेंट अथॉरिटी, एनडीएमए, बरोबर आहे. सो एनडीएमए ची स्थापना, एनडीएमए, बरोबर आहे. सो आपत्ती व्यवस्थापनाविषयी संशोधन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी, बरोबर आहे, आपत्ती व्यवस्थापनाविषयी संशोधन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय ह्याची संस्थेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही केंद्र शासनाची अधिकृत संस्था आहे, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. यस. आणि राष्ट्रीय स्तरावरील धोरणांमध्ये आणि कारभारामध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. आलं लक्षामध्ये. ह्या प्राधिकरणाचे सर्व कळलं, एनडीएमए चे सगळ्यात हे असं कोण असं प्राईम मिनिस्टर असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे याला अतिशय डायरेक्ट प्राईम मिनिस्टर, त्याला प्राईम मिनिस्टरला ते रिपोर्टिंग करतात. प्राईम मिनिस्टर सर्व असतात. त्यामुळे कुठेही डिझास्टर आला तर सगळ्या अथॉरिटीला कामाला लावायचं. एक प्राईम मिनिस्टरने ठरवलं की प्रायोरिटाइजली मध्ये ह्या लोकांना बाहेर काढायचं आहे, एका फोनवर कुठलीही हायरकी न फॉलो करता ती पटापट कामं होऊ शकतात. म्हणून प्राईम मिनिस्टरला त्याचं महत्व कळलं आहे आणि म्हणून त्यांना महत्वाचं बनवलेलं आहे एनडीएमए मध्ये, कळलं. सो सर्व ह्याचं एनडीएमए कोण आहेत, प्राईम मिनिस्टरच्या अंडर ही एनडीएमए आहे. त्यामुळे ही महत्वाची आहे, लक्षात ठेवा. यातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लक्षात येऊ शकतो. जर आपण प्राईम मिनिस्टरला एखाद्या अथॉरिटीचा डायरेक्ट हेड करतोय है ना, किंवा ते एखादी अथॉरिटी, एखादी ऑर्गनायझेशन डायरेक्टली प्राईम मिनिस्टरच्या अंडर देतो, ह्याचा अर्थ त्यातून सिरियसनेस कळतो आपल्याला, बरोबर आहे, महत्व कळतं आपल्याला. त्यातून आहे पुढे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, बरोबर आहे. याला एनडीआरएफ म्हणतो. की ऍक्शन कोण घेणार, प्लॅनिंग तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये उतरणारे ऍक्शन कोण घेणार, बरं. सो एनडीआरएफ चे जवान बोलतो ना आपण, सो एनडीआरएफ, ठीक आहे. सो एनडीआरएफ लक्षात ठेवा, बरोबर. एनडीआरएफ. सो एनडीआरएफ ची स्थापना झाली, बरोबर आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, बरोबर आहे, कारण रिस्पॉन्स कोण देणार पटकन. सो हे ट्रेंड असतात, आलं लक्षामध्ये. कारण लक्षात ठेवा, जेव्हा डिझास्टर घडतं, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कोणाला हँडल करायचा प्रयत्न केलात तर तो आणखीन डॅमेज होतो, बरोबर आहे. ज्याला समजा या ठिकाणी पोटाच्या ठिकाणी, बरोबर आहे, उभी चीर पडली असेल, उभं लागलं असेल आणि तुम्ही जर त्याला असं उचललं तर सगळं रक्त पडून जाईल आणि त्याला डॅमेज होईल. हात निखळला असेल आणि तुम्ही त्याला हाताला खेचून बाहेर काढला तर हात तुटेल, कळलं. त्यामुळे ह्या ठिकाणी व्यवस्थित ट्रेन माणसंच लागतात डिझास्टरला हँडल करायला. डिझास्टरला हँडल करताना जर कोणी उत्सुकतेपोटी गेलं किंवा मला मदत करायची, भावना चांगली आहे पण कृती चुकली, तरी सुद्धा नुकसान खूप होतं आणि त्यांनी जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतं. आग लागले, ती इलेक्ट्रिकमुळे आग लागली आहे का कशामुळे आग लागली आहे माहिती नाहीये, लोक गेल्याने पाणी मारतायत तर अर्धे लोक डॅमेज होऊन जातील, कळलं. त्यामुळे ट्रेन लोक असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे नॅशनल लेवलला एकदम ट्रेन माणसं जे असतात, एकदम ट्रेन जवान जे असतात, ते कुठल्याही आपत्तीला सहज एका व्यवस्थित पद्धतीने तोंड देऊ शकतात इक्विपमेंट सह. ती म्हणजे एनडीआरएफ आहे, आलं लक्षामध्ये. त्यामुळे एनडीआरएफ महत्वाचे. एनडीआरएफच्या टीम पूर्ण भारतामध्ये पसरलेल्या असतात, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्याच्यानंतर एनडीआरएफ बरोबर तीच बघा, ठीक आहे. एनडीआरएफ बरोबर ती तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, ती असते सिव्हिल डिफेन्स, कळलं. नागरी संरक्षण दल नावाची गोष्ट असते, ही तुम्हाला राज्यामध्ये असते, कळलं. पहिला वॉर टाइमला ह्याला उपयोग करायचे की जेव्हा बॉम्बिंग वगैरे व्हायची, कळलं, शत्रू राष्ट्र वगैरे, त्यावेळेला सीमेवर लढत असताना मागचं डिझास्टर कोण हँडल करणार आहे, त्याला तिथे लोकांना इक्विप करणं, लोकांना वाचवणं, लक्षामध्ये, ठीक आहे. एखादा बॉम्ब पडला असेल, फुटला नसेल, त्याची व्यवस्था करणं, अशी मागे काम करण्यासाठी एक मोठी संस्था उभी झाली होती, ती म्हणजे नागरी सुरक्षा, बरोबर. सिव्हिल डिफेन्स म्हणतो नागरी सुरक्षा दल, आलं लक्षामध्ये. सो नागरी सुरक्षा दलाची स्थापना केली गेली होती. पुढे वॉर तर आता होत नाहीयेत, बरोबर आहे. वॉर झालं तर ती लोक तेच काम करणार, पण तोपर्यंत काय करणार तर ते डिझास्टरच्या वेळेला हे ऍक्टिव्ह होतात. सो नागरी सुरक्षा दलातले जे स्वयंसेवक असतात, हे स्वयंसेवकांचा दल आहे, हे सुद्धा काय असतात, तेवढेच प्रिपेअर्ड, त्यांना तयार केलं तर लोकल अथॉरिटीमध्ये पहिले रिस्पॉन्स करणारी टीम म्हणजे नागरी सुरक्षा दल असते. महानगरांमध्ये बेसिकली तुम्हाला ही नागरी सुरक्षा दलाची स्वयंसेवक टीम जी असते ती तुम्हाला दिसून येते, बरोबर आहे.
येस. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. सो एनडीआरएफ कळलं तुम्हाला, एनडीआरएफ. ओके, सो इट इज अ एनडीआरएफ. लक्षामध्ये स्टेट लेवलला तुम्हाला सिव्हिल डिफेन्स नावाची गोष्ट मी सांगितली. पुढे आपत्ती प्रतिसाद निधी आणि आपत्ती निवारण निधी, कारण कुठल्याही आपत्तीला तोंडाने एक फंड एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. कळलं, तो आपल्या घरात पण असतो, बरोबर आहे. त्याच्यातून डिझास्टर रिलीफ फंड आला. इव्हन कोविडसाठी सुद्धा हा वेगळा तयार करण्यात आला होता, बरोबर आहे. सो ह्या कलमाअंतर्गत, लक्षामध्ये ह्या कायद्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी काय लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली. निधी विभागणी आपत्ती प्रतिसाद निधी आणि निवारण निधी अशा दोन प्रकारच्या निधींमध्ये करण्यात आली. एक म्हणजे आपत्ती निवारण निधी आहे ना, म्हणजे ते झाल्यानंतर आपल्याला पुन्हा रिहॅबिट करावं लागेल ना, त्यासाठी. आणि प्रतिसाद निधी. सो अशा दोन निधी, दोन फंड मध्ये त्याचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. आपत्ती निवारण निधी हा आपत्ती होऊ नये किंवा आपत्ती तीव्रता कमी व्हावी म्हणून करायच्या साठी आहे, बरोबर आहे. सो आपत्ती निवारण निधी लक्षात ठेवा, हा बघा, ठीक आहे. आपत्ती निवारण निधी लक्षात ठेवा कशासाठी आहे. सो आपत्ती निवारण निधी कशासाठी आहे. निधी हा आपत्ती होऊ नये किंवा आपत्तीची तीव्रता कमी व्हावी म्हणून करवायच्या उपायांसाठी आहे, बरोबर आहे. सो हा इम्पॉर्टंट आहे. येस. सो हा इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये. तर आपत्ती प्रतिसाद निधी, तर दुसरा जो आहे ना, दुसरा कुठला आहे, प्रतिसाद निधी, बरोबर आहे. सो दुसरा जो आहे आपत्ती प्रतिसाद निधी, हा आपत्तीची सक्षमपणे सामना, बचाव, मदत, पुनर्वसन, ह्या कारवाईसाठी आहे. सो हे कळलं तुम्हाला दोन. सो हे दोन निधीचे ऑब्जेक्टिव्ह इथे दिलेले आहेत, कळलं तुम्हाला. येस, पहिला निधी आणि दुसरा. सो हा पहिला आणि दुसरा दोघांचे ऑब्जेक्टिव्ह मी इथे सांगितलेले आहेत. हे अत्यंत महत्वाचे, जे काही सांगितलंय ते बिलकुल खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आहे की आपत्ती व्यवस्थापन कायद्यानं गुन्हे आणि दंड, बरोबर आहे. कारण जर डिझास्टरमध्ये लोक चोऱ्या करतात, माऱ्या करतात, बरोबर आहे, लुटालूट करतात, पळवून नेतात, काहींना खरोखर डॅमेज करतात, राग काढतात, असं काहीतरी करतात, बरोबर आहे. येस. सो आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे आणि दंड काय आहेत. सो कायद्यातील हा जो कायदा आहे, ह्या कायद्यातील प्रकरण 10 मध्ये लक्षात ठेवा, प्रकरण 10 लक्षात ठेवा, प्रकरण 10 मध्ये कायद्याअंतर्गत गुन्हे आणि दंड दिलेला आहे डिझास्टरच्या वेळेला. कधी कधी लोक रिस्पॉन्स करत नाहीत, लोक कधी मदत पण करत नाही, ते पण गुन्ह्यामध्ये येतं. जेव्हा नॅशनल डिझास्टर डिक्लेअर होईल तर तुम्हाला सरकार जे सांगेल त्या गोष्टीला मदत करावी लागणार आहे, लक्षात. तिथे तुम्ही स्वतंत्र घेऊ शकत नाही, कळलं. सो प्रकरण 10 मधील कलम 51 ते 58, कलम 51 ते 58 या मार्फत आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रकारचे गुन्हे आणि त्याच्यावर कारवाई काय करायची सांगितलेलं आहे, कळलं. पार्ट 10 लक्षात ठेवा, पार्ट, बरोबर आहे, 10 करेक्ट. येस. आर्टिकल नंबर 51 to 58, लक्षामध्ये 51 to 58 हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. चला आता पुढे जाऊया आपण अनलॉक 4.0. ठीक आहे. सो आपण जेव्हा कोविड केलं होतं त्या कोविडच्या वेळेला, हे कोविडच्या अनलॉक दिसतंय, हे कोविडच्या वेळेला आपण अशा काही गाईडलाईन आणि हे दिलं होतं लक्षामध्ये, की काय गुन्हे तुम्ही तुमच्यावर होऊ शकतात हे दिलं होतं. ओके. त्याच्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत इतर तरतुदी काय काय दिलं, हे सिव्हिल डिफेन्स एक लक्षात ठेवा, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. ओके, येते लक्षामध्ये. चला पुढचं आहे की कायदा इतर तरतुदी काय आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या सामाजिक विषमता, जेव्हा डिझास्टर होईल तेव्हा तुम्ही अनटचेबिलिटी फॉलो करू शकत नाही. सामाजिक विषमतेला प्रतिबंध घालणारे धोरण, की फक्त काही लोकांना मदत करायची, ह्यांचं जाऊ दे, ह्यांना मला बघायचं नाही, मला काही घेणं नाही, आमच्या जातीतले नाही, धर्मातले नाहीत, असं करून चालणार नाही, लक्षात ठेवा, बरोबर आहे. येस. कोणत्याही व्यक्तीला संसाधन उपलब्ध करून देण्याबाबतचे अधिकार राष्ट्रीय, राज्य किंवा जिल्हा कार्यक्रम समितीला देण्यात आलेले आहेत. प्रसार माध्यमांना धोक्याची सूचना देण्याची कारवाईबाबत या कायद्यात मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत, की प्रसार माध्यमांनी लगेचच इन्फॉर्मेशन द्यायची आणि चुकीची इन्फॉर्मेशन नाही द्यायची, सगळ्यात महत्वाचं लक्षामध्ये लक्षात ठेवा, कळलं. विषमता पाळायची नाही, बरोबर आहे. येस. आणि या बाकीच्या लोकल अथॉरिटीज दिलेले अधिकार दिलेले आहेत, लक्षामध्ये. सिव्हिल डिफेन्स ही महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ही महाराष्ट्रात सगळीकडे, ही केंद्र सरकारची आहे, पण राज्यांच्या अंतर्गत, जिल्ह्यांच्या अंतर्गत, कळलं, ही राबवली जाते, कळलं. स्वयंसेवकांचा गट असतो त्यांच्यातर्फे त्यांना भत्ते पण मिळतात, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे मी तुम्हाला आज डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तो तुम्हाला कळाला असेल अशी मी अपेक्षा तुमच्याकडनं पकडतो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर मी एखादा पॉईंट तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त एक लक्षात ठेवा, की इथे जसं मी तुम्हाला इथे 10 चॅप्टर सांगितलेले आहेत, बरोबर आहे. सो टोटल जर तुम्हाला कोणी विचारलं किती चॅप्टर आहेत, सो प्रकरण 10 झालंय है ना, लक्षामध्ये 58. सो लक्षात ठेवा टोटल ह्याच्यामध्ये टोटल 11 चॅप्टर आहेत. किती? येस, 11 चॅप्टर आहेत, बरोबर आहे. 11 चॅप्टर आहेत आणि सेक्शन्स किती आहेत माहिती आहे तुम्हाला. येस, 11 चॅप्टर आहेत आणि साधारणपणे 79 सेक्शन्स आहेत. किती? येस, 79 सेक्शन्स आहेत. हे टोटल फक्त नीट लक्षात ठेवून द्या,
बरोबर आहे. येस. सो अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रत्येक पॉईंट हवा असेल तर तुम्ही काय करा, टेलिग्रामला मला कनेक्ट करा. मी तुम्हाला ह्याची PDF PPT तुम्हाला तिथे मी तुमच्याशी शेअर करतो. बरोबर आहे, चालेल का? येस. सो लवकरात लवकर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब करायचं चॅनलला.